नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. सध्या महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का. आत्ता राज ठाकरे हे परदेशात आहेत, पण एका पॉडकास्टमध्ये महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की महाराष्ट्राचं हित जर महत्त्वाचं मी मानतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहे. त्यामध्ये मी कुठलंही माझा इगो हा मी महत्त्वाचा मानणार नाही. माझ्या इगोपेक्षा माझ्या अहमपेक्षा महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे. कुठल्या तरी किरकोळ भांडणांचा मुद्दा मी करणार नाही. महत्त्वाचा किरकोळ भांडणं झालेली आहेत अगोदर उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच पक्षात होते, ते वेगळे झाले. बाळासाहेबांनी अनेकदा आवाहन केलं, इच्छा व्यक्त केली, कारण बाळासाहेबांचं मुला इतकंच आपल्या पुतळ्यावर म्हणजे राज ठाकरे यांच्यावरती प्रेम होतं. बाळासाहेबांमधले अनेक गुण जसे उद्धव ठाकरेंकडे आलेले तसेच राज ठाकरेंकडे सुद्धा आलेले आहेत. पण दोघा भावांमध्ये मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंप्रमाणे गद्दारी केली नाही. सांगून सवरून ते पक्षाबाहेर पडले आणि त्यांनी व्यवस्थित डिझाईन करून म्हणजे व्यवस्थित आखणी करून चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करून एक पक्ष स्थापन केला. विकासाचा ब्लूप्रिंट जो कोणीही तयार केला नव्हता. मी सत्तेवर आलो तर मी काय करणार आहे हे त्यांनी लोकांना सांगितलं. आणि त्यांच्या ध्वजामध्ये सुरुवातीला जे रंग होते त्याच्यामधून ते हिंदूंप्रमाणेच अल्पसंख्य समाज, दलित समाज यालाही जवळ करू पाहत होते. कारण विकासाचं राजकारण त्यांना करायचं होतं. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे राजकारणाचे रंग बदलतात, पक्षांचे स्वरूप बदलतं, पक्षांची धोरणं बदलतात. त्याप्रमाणे मनसेचं काय झालं ते झालं. पण हा जुना इतिहास उगाळण्याचं कारण नाही आहे. राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि ते म्हणाले की आम्ही एकत्र यायला तयार आहोत. फक्त त्यांनी असं स्पष्ट केलं की थोडक्यात भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा त्यांचे जे गुलाम आहेत म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा मुख्यतः एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर कुठलाही संबंध ठेवायचा नाही. आता ही अट नाही आहे. म्हणजे जेव्हा एकत्र येतो तेव्हा काहीतरी मुद्द्यावरतीच माणूस एकत्र येतो ना. राज ठाकरे जेव्हा म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी मी माझे किरकोळ मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवणार आहेत. राज ठाकरे महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं मानलं. उद्धव ठाकरे वेगळ्या प्रकारे तेच म्हणत आहेत. ते असं म्हणत आहेत की भाजप आणि एकनाथ शिंदे हे जे लोक आहेत ते महाराष्ट्राचं हित साधणारे नाही आहेत. महाराष्ट्राचं हित भाजपने मातीत घातलेलं आहे आणि त्यांना एकनाथ शिंदे यांनी साथ दिलेली आहे. कारण महाराष्ट्रातले उद्योग पळवले, अनेक संस्था पळवल्या, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान झाला वारंवार आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या ऐवजी यांचा कारभार चालला जो आहे तो मोदी शहांच्या नावानेच. मोदी शहा तिकडनं सगळं सांगतात त्याप्रमाणे कारभार होतोय. मग यांना काहीही अधिकार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्यादं होतं हे सगळे मुद्दे याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना सांगायचे. आणि ही काही अट किंवा शर्त नाही, पण सुस्पष्टता असली पाहिजे. कशासाठी एकत्र येतो, कोणाच्या विरोधात आपण आहोत, म्हणजे आपली भूमिका कोणाच्या विरोधात आहोत, लढाई कोणाच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालंच पाहिजे ना. आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काहीही चूक केली नाही. ते अतिशय संयमी भाषेत बोलले ते आणि त्यांनी तेवढ्याच दिलदारीने प्रतिसाद दिला. आता हे सगळं झाल्यानंतर एका पक्षातले म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले काही लोक काय बोलायला लागले त्यासंबंधी आणि त्यासंबंधी नकारात्मक अशा प्रकारची मतं व्यक्त केली गेली. म्हणजे यापूर्वी टाळीसाठी हात पुढे केला होता, मग आम्हाला कसं फसवलं वगैरे वगैरे वगैरे. वास्तविक राज ठाकरे यांनी जेव्हा हे सगळं विसरून ही हाक दिली होती याचा अर्थ ते विसरले होते, मग त्याची पुन्हा आठवण देण्याचं कारण नव्हतं. पण
प्रत्येक पक्षामध्ये जे काही जण असतात ते एका महाशक्तीने नियंत्रित केलेले असू शकतात. काही जणांना महाशक्तीची सलगी हवीशी वाटते, कारण सत्ता त्यांच्याकडे आहे. कारण हा जो रस्ता आहे उद्धव ठाकरेंचा, तो झाडाझुडपांचा, खाच काळग्यांचा, काटाकुट्यांचा आहे. पटकन सत्तेत बसून मस्त AC मध्ये बसावं असा नाही येतो. मागे तपास यंत्रणा लागू शकतात, तुमची कामं होऊ शकणार नाहीत, तुमच्या मार्गामध्ये सतत अडचणी आणतील, तुमच्यावर चिखलफेक करतील, तुमच्या कुटुंबालाही त्रास देतील, असे काहीही धोके याच्यात आहेत. पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही जोखीम स्वीकारलेली आहे. आणि राज ठाकरे आता परदेशात आहेत. सुदैवाने त्यांनी वेळीच आपल्या सहकार्याने सांगितलं की काही बोलायचं नाही याच्याबद्दल. कारण काही जणांना संधीच हवी असते की समोर कॅमेरा दिसला की मतं व्यक्त करायची, बडबड करायची, पक्षाची लाईन काही असो, आपली मतं सांगायची, आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी सुद्धा अशा सूचना दिल्या असाव्यात असं संजय राऊतांच्या बोलण्यावरून वाटतं. पण पुन्हा मी एक सावधगिरीचा सल्ला देऊ इच्छितो की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा काही जण खूप बोलतात. त्यांनाही सांगायला पाहिजे की हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे, तेव्हा यासंबंधी बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आता उदाहरणार्थ काय सामनाच्या अग्रलेखात याचं स्वागत झालेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला, तसेच अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने अग्रलेखात आलेलं आहे सगळं, की दोन पक्ष एकत्र आले पाहिजे. मुखपत्र सामना आहे उद्धव ठाकरेंचा. पण त्याच्या पुढची वाक्य बघा, राज ठाकरे यांचे आत्तापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. नंतर ते म्हणाले की महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रथम लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भाजप आणि एसएमसी वगैरे लोक म्हणजे शिंदेगड राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे नुकसान झाले. हे सगळं हे बरोबर आहे, म्हणजे एकजुटीचं नुकसान झालं आहे. पण याच्यामध्ये मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले होणं, हल्ले केले जाणं आणि त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणं, अशा प्रकारच्या गोष्टी जर लिहिल्या गेल्या नसतात तर अधिक बरं झालं असतं असं माझं मत. आता अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे, कोणी कोणाला दुखवता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महत्त्व असं आहे की आज उद्धव ठाकरे यांचे अनेक सहकारी आहेत, जे अनुभवी सहकारी आहेत. भास्करराव जाधव आहेत, दिवाकर रावते आहेत, सुभाष देसाई आहेत, अनिल देसाई आहेत, अनिल परब आहेत, संजय राऊत स्वतः आहेत, अनेक जण त्यांच्याबरोबर आहेत. आणि ते या वाटाघाटी जर झाल्या, जेव्हा महानगरपालिकांच्या वाटाघाटी सुरू होण्याची वेळ, तेव्हा हे लोक असतील पुढे. मनसेकडनं सुद्धा त्यांचे नेते त्याच्यामध्ये असतीलच. पण यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन अशी सूचना करावीशी वाटते की प्रथम 1-to-1 मीटिंग झाली पाहिजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. गेल्यावेळी टाळीसाठी हात पुढे झाला, ते माध्यमामधनं सगळं आलं, पण प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत. दूत पाठवले गेले, आपले नेते पाठवले गेले, नेत्यांनी चर्चा केली. मनसेकडनं बाळा नांदगावकर सारख्यांचा पुढाकार होता. आणि मी तुम्हाला सांगतो आज की बाळा नांदगावकर हे याच्यामध्ये, कारण बाळा नांदगावकर हे मातोश्रीचे, बाळासाहेबांचे, मीनाताईंचे हे भक्त आहेत अक्षरशः. ते कधीही शिवसेना या विचाराशी दगाबाजी कधीच करू शकत नाहीत. मग मनसेचे असले तरी मातोश्रीवर सुद्धा त्यांची श्रद्धा आहे. आणि दोन्ही भाऊ एकत्र यावेत ही त्यांची मनोमनीची इच्छा आहे. ती अनेक वेळा ते बोलून दाखवली आहे त्यांनी.
कधी जाहीरपणे सांगितलं त्यांनी आपली इच्छा. बाळासाहेबांच्या आठवणीने केव्हाही गहिवरणारा हा नेता आहे. राज ठाकरे यांच्याशी अतिशय एकनिष्ठ असणारे, त्यांचे सहकारी, पूर्ण विश्वास ज्यांच्यावर ठेवता येईल असे सहकारी, स्ट्रॅटेजी आखणारे आणि अतिशय अनुभवी असे बाळा नांदगावकर हे नेते आहेत जे मनसेची ॲसेट आहेत. शिवसेनेत असता 3-3दा निवडून आलेले मंत्रीसुद्धा राहिलेले असे बाळा नांदगावकर हा त्यांच्याकडचा एक मोहरा आहे महत्त्वाचा. ते या दोघांमध्ये एक पूल म्हणून काम करू शकतात. पण 1 to 1 मीटिंग होणं आवश्यक आहे आणि मधल्या लोकांनी कुठेही काही नुकसान पोचवू नये याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना आणि त्या अंमलात येत आहेत की नाही हे बघण्याची गरज आहे. परंतु पहिली प्रतिक्रिया अशी की तमाम मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रावरती प्रेम करणाऱ्या लोकांना, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांना महत्त्वाची वाटते, त्यांना हे 2 भाऊ एकत्र येणं म्हणजे पक्ष एकमेकात विलीन करणं नव्हे, कुठेतरी एकत्र येणं, त्यांच्यातली कटुता संपणं हे महत्त्वाचं ज्यांना वाटतं, ज्यांना आनंद वाटला. कारण याच्या आज अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादणं असेल, महाराष्ट्रातले जसे रोजगार आणि उद्योगधंदे पळवणं असेल, महत्त्वाचे जे देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या संस्था आणि प्रकल्प महाराष्ट्राची दुसरीकडे पळवणं असेल, करामध्ये आपला पुरेसा वाटा न देणं, करांमधला, आणि महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या बद्दल जर सातत्याने काही जण अवमान करतात आणि पुरेशी ठोस कारवाई होत नाही, हे सगळे मुद्दे आहेत. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जी अस्मिता होती ते पोटात घेऊन शिवसेनेचा जन्म झाला. ती शिवसेना फोडली भाजपनी आणि भाजपचे नेते म्हणतात की आम्ही 100% आम्हाला हे करायचं आहे. आणि बाळासाहेब गेल्यानंतर, ज्या बाळासाहेबांच्यामुळे भाजप मोठी झाली, ते बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना खतम करण्याची गोष्टी केल्या जाऊ लागल्या. हे अत्यंत संतापजनक होतं. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या सुद्धा अनेक नेत्यांचं असं मत आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना आवश्यक आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस चांगल्या पद्धतीने टिकावा, राहावा, जगावा यासाठी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचीच एकमेव शिवसेना आवश्यक आहे किंवा मनसे आवश्यक आहे. आता मनसे आहे, या मनसेची मतं जी आहेत ती मी सांगतो आता हे की मनसेची मतं दुर्दैवाने ज्यांचे इतके आमदार आले होते 2019 6% मतं विधानसभात आणि आता 1% फक्त मतं त्यांची झालेली आहेत. म्हणजे मनसेची स्थिती फार वाईट आहे, खराब आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची लोकसभेतली स्थिती चांगली होती, पण विधानसभेमध्ये तसं यश त्यांना मिळालं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता महायुतीमध्ये जे 3 पक्ष एकत्र आहेत त्या 3 पक्षांमध्ये सुद्धा पूर्णपणे चांगलं समीकरण आहे असं अजिबात नाही. आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण, शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मदत न करणं, कर्जमाफी न करणं त्यांची, आणि वेगवेगळ्या घरगुती गॅसपासून ते CNG पर्यंत अनेक गोष्टींचे भाव वाढणं, स्त्रियांवरचे अत्याचार, शिवरायांचा पुतळा पडणं, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्या त्यामुळे महाराष्ट्र दुःखी आहे. अशा वेळी जर हे दोघं भाऊ एकत्र आले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तर पहिली गोष्ट सांगतो, बाळासाहेब ठाकरे यांना अतिशय आनंद झाला असता. बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरे शिवसेनेतून दूर गेले ते आवडलं नाही. या चिमण्यांनो परत फिरा असंही ते म्हणत. राज ठाकरे यांच्या आठवणीने बाळासाहेबांचे डोळे ओले व्हायचे. शेवटपर्यंत राज ठाकरे यांच्यावर त्यांनी प्रेम केलं आणि राज ठाकरे यांचं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विलग होणं हे शिवसेनेच्या शत्रूंना अतिशय आनंद वाटावा अशी स्थिती आहे. हे इतके मनाने काही पक्ष किंवा काही पक्षातले नेते विषारी आहेत की त्यांना कसं भांडण लागलं बघा यात आनंद वाटतो. हा विकृत आनंद आहे. आणि एखादा
एखाद्या माणसाने अशा प्रकारच्या भावना मनात ठेवू नये, नाही तर त्यालाच त्रास होतो. म्हणून यांना आता जळजळ वाढलेली हे दोघं भाऊ एकत्र येणार. आता एकत्र आल्यावर समजा आले जेव्हा, अजून केवळ भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. राज ठाकरे परतल्यानंतर एकत्र आलो तर कशा प्रकारे एकत्र यायचं याची चर्चा होईल. आणि हे बोलणं आणि कृती याच्यामध्ये मोठं अंतर आहे. त्यामध्ये अनेक आव्हानं आहेत. त्याबद्दल बोलण्यापूर्वी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो यांची जळजळ कशी आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया विचारली असता काही काय विचारता कामाचं बोला असं ते तुसडेपणाने जेव्हा बोलले एका वार्ताहराला, तेव्हा त्यांचा राग जो होता सगळा आतला जो वन्नी जो होता तो बाहेर आला. त्याला निमित्त मिळालं त्या प्रश्नामुळे. आणि हे भाऊ एकत्र येण्यामुळे अतिशय संतापलेले एकनाथ शिंदे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून बसले. एरवी सगळं दडवत असतात, ते सगळं गुपचूप करतात. म्हणजे विश्वासघात उद्धव ठाकरेंचा गुपचूपच केला त्यांनी. अगोदर विचारले होतं उद्धव ठाकरेंनी, तर तुमचा असा काही विचार आहे का, तर मला सांगा, किंवा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का. नाही तसं काही नाही, तसं काही नाही. प्रत्यक्षात केलं वेगळं. प्रत्यक्षात विश्वासघाताची कृती करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी काय काय चाललेल्या आहेत ते सगळं भाजपला ते कळवत होते. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अजूनही भारतीय जनता पक्षाचं पोट भरलं नाही आहे. या लोकांना शिवसेना फोडून, राष्ट्रवादी फोडून, आणि मग हे काय म्हणतात बघा की उद्धव ठाकरे यांची नेमकी अट काय घातली आहे किंवा राज ठाकरे यांचं त्याबाबत काय मत आहे याची मला कल्पना नाही. हे कोण म्हणते? भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर. ते म्हणतात की आपल्या देशात लोकशाही कोणी कुठेही जाऊ शकतो. राज आणि उद्धव एकत्र येण्याचं असे येत असलेला आक्षेप नाही, पण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं म्हणणं पूर्णपणे राजकीय आहे असं ते म्हटलं. आणि राज आणि उद्धव ठाकरेंना जनतेने नाकारले असं ते म्हटलं. आता जनतेने नाकारलं आहे हे मुद्दामून सांगायचं आणि डिवसायचं त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने हे लोकशाहीमध्ये निर्णय झाला आहे. आता भाजपचे 2च होते ना खासदार एका निवडणुकीमध्ये 84-85च्या. तुमचे 2च खासदार आहे, तुम्हाला कोण कुत्रं विचारत आहे असं कोणी म्हणत नव्हतं तेव्हा त्यांना. पण हे अतुल भातखळकर कसे म्हणाले बघा. आणि ते म्हणाले की ज्यांना आघाड्या करायच्या आहेत त्यांनी जरूर कराव्यात, परंतु महाराष्ट्र काही थांबणार नाही. बरोबर आहे. महाराष्ट्र गुन्हेगारी थांबत नाहीत, बलात्कारात थांबलेले नाही, महाराष्ट्र महागाई थांबले नाही, महाराष्ट्र बेरोजगारी थांबलेली नाही, महाराष्ट्र आश्वासन देऊन त्याला हरताळ फासण्यामध्ये मागे राहिलेले नाही, मुली बेपत्ता होण्यामध्ये मागे नाही आहे, महाराष्ट्र आर्थिक विषमतेमध्ये मागे नाही आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मागे नाही आहे. हे अतुल भातखळकर काय बोलतात बघा. हे नरेश म्हस्केसुद्धा आज असं म्हणत होते की संजय राऊत राज ठाकरेंना राजकीय कॅफे असं म्हणत होते. म्हणजे राज ठाकरेंच्या घराला कॅफे म्हणत होते. म्हणजे त्यांना वेगवेगळे नेते भेटून जातात वगैरे. आता हे उपरोध आहे. आणि मग एक घर हे म्हणजे थोडक्यात एक मंदिर आहे, त्याला कॅफे कसं म्हणतात वगैरे. अशा प्रकारची अतिशय थिल्लर स्वरूपाची टीका त्यांनी केली. आणि मग नरेश म्हस्के उद्धव ठाकरेंच्या वर तुटून पडले. जगातले सगळे दुर्गुण उद्धव ठाकरेंमध्ये आहेत असा साक्षात्कार त्यांना अलीकडे झाला आहे. कारण एकनाथ शिंदेंनी त्यांना खासदारकी दिलेली आहे, त्या शिंदेंच्या पक्षात त्यांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदेंची चाकरी बजावण्यासाठी म्हणून या प्रकारे बोलत असतील. पण त्यामध्ये जो एक विद्वेष दिसतो, आणि तुम्ही वेगळे झालात ना, जा ना व्हा वेगळे, पण जो विद्वेष दिसतो त्यांच्या बोलण्यात तो भयंकर आहे. त्याचप्रमाणे उदय सामंत म्हणाले की अटी शर्ती कसल्या घालता म्हणे लहान मुलांच्या प्रमाणे. तर अटी शर्ती घातलेल्या नाही आहे त्या. आणि उदय सामंतांना या उठाठेव करण्याचं काय कारण आहे? ते एकत्र येतील, पत्ते खेळतील, गाणी ऐकतील, तुम्हाला काय करायचं त्याशी? हा संबंध नाही आहे तुमचा त्या बाबतीत. आणि मग ते म्हणजे त्यांनी थोडक्यात असं सुचवलं की राज ठाकरे काय असे म्हणजे थोडक्यात युती करणार नाहीत, ही त्यांची इच्छा आहे. स्वतः उदय सामंतच भाजपच्या संपर्कात किंवा फडणवीसांच्या संपर्कात अधिक कसे असतात याबद्दल लोक काही कहाण्या सांगतात. आणि उदय सामंत हे जिथे सत्ता तिथे निष्ठा त्यांची असते हे सगळ्यांना माहिती.
एकापेक्षा एक असे जे लोक आहेत हे आता बोलत आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण की कशा पद्धतीने ते म्हणजे त्याला टीकेला काहीतरी त्यांचा अर्थ असायला पाहिजे. पण त्यांची पोटदुखी, त्यांची जळजळ, आता हे नितेश राणे ते सुद्धा काय वाटेल ते बोलत आहेत. म्हणजे इतका म्हणजे मंत्री झालेले आहेत. आता आपल्या महाराष्ट्राच्या दुर्दैवाने हा माणूस मंत्री झाला. राजकारणात समीकरणं असतात आणि ते धार्मिक विद्वेष कसा पेरत असतात आणि वाटेल ते भकत कसं असतात. ते परत त्यांच्याबद्दल बोलले की आणि मग म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात काय फरक आहे, ते काही होणार नाही, अमुक तमुक वगैरे ते काय काय बोलत होत. संजय शिरसाट म्हणाले चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही. आता चांडाळ चौकडी त्यांना कोणाची म्हणायची की मग उद्धव ठाकरेंच्या पक्षात का मनसेच्या पक्षात. आणि चांडाळ चौकडी ते म्हणतात एकत्र येऊ देणार नाही. तर संजय शिरसाटांना त्याची पंचायत काय करायची. एखादा मॅच्युअर माणूस असेल तर तो म्हणाले की शुभेच्छा आहेत मला. देवेंद्र फडणवीस कसे म्हणाले, चांगली गोष्ट आहे म्हणाले. ते पोटात त्यांच्या काही असेल पण त्यांचं एक्सप्रेशन चांगलं आणि ते बघतील म्हणाले. ते म्हणजे चांगली गोष्ट आहे भाऊ एकत्र येणं वगैरे असं ते म्हणाले. पण हे लोक ज्यांनी गद्दारी केलेली आहे ते कशा प्रकारे व्यक्त होत आहेत हे बघा. किंवा भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते तर आज असं म्हणाले की हे पक्ष एकमेकात विलीन झाले तर प्रमुख कोण यावर म्हणजे भांडण होईल. आता हे पक्ष एकमेकात विलीन होणार हे यांना कोणी सांगितलं. आणि विलीन होणार हे कोणीही बोललं नाही, तसं यांनी गृहीत धरलं. आणि मग यांना काळजी वाटायला लागली हे विलीन झाले तर मग मुख्य कोण याच्यावर यांच्यात भांडणं होतील. मग भांडणं झाली तर मग यांचा आनंद वाढणार आहे. जेवढी भांडणं होतील महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षात आणि ते नष्ट होतील तेवढं भाजपाला हवं आहे. पण आज अशी गोष्ट आहे की हे दोघंजण जर एकत्र आले तर पाटणकर काढा म्हणा किंवा अशी जी औषधं आहेत, पोटाची औषधं, पोटाच्या विकारावरच्या औषधं, पोटदुखीवरची औषधं महाराष्ट्रात पुष्कळ खपते. कारण शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रचंड पोटदुखी सुरू झालेली आहे याबद्दल. आणि आज अशी स्थिती आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना वास्तवाचं भान आलेलं आहे. म्हणून त्यांनी एकमेकाला ताबडतोब प्रतिसाद दिला. कारण या लोकांकडे सत्ता आणि तपास यंत्रणा हातात असल्यामुळे महाशक्तीकडे ते त्या सगळ्याचा वापर करून, निवडणूक यंत्रणेचा वापर करून, पोलिसांचा वापर करून निवडणुकांमध्ये यश कसं संपादायचं हे त्यांना माहिती आहे. पैशाची किमया काय करू शकते हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी EVMची किमया असेल माहीत नाही आपल्याला, पण पैशाची तर किमया दिसतेच. विरोधी पक्ष गरीब आहेत. अशा वेळी ते एकत्र आले तरच ताकद वाढणार आहे. एकत्र येणं म्हणजे सोपं नाही हे खरं आहे. पण मुंबईचा साधा विचार केला, जी मुंबईची निवडणूक उद्धवजींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण उद्धवजींची 20 आमदारांपैकी 10 आमदारच मुंबईतले. याचा अर्थ त्यांची ताकद इथे आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये यश पुन्हा मिळवण्याची जिद्द उद्धव ठाकरेंनी बाळगलेली आहे. पण वस्तुस्थिती कशी आहे की 2017मध्ये त्यांनी, बाळासाहेब नव्हते तेव्हाही यश मिळवून दाखवलं होतं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, कारण सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, शिवसेना सरकारमध्ये होती पण त्यांना तशी काही पॉवर नव्हती, केंद्रात मोदी सरकार होते, तरीसुद्धा त्यांनी यश मिळवून दाखवलं. पण आता आणखीन वाईट परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्या नंतरच्या काळात तपास यंत्रणांचा वापर जोरात सुरू झाला. महानगरपालिकेच्या फंडचा वापर सुरू झाला मोठ्या प्रमाणामध्ये. आता तुम्हाला सांगते एकच गोष्ट, म्हाडाची घरं स्वस्त होणार अशी एक बातमी आली. आता हा प्रत्यक्ष निर्णय ते कदाचित जेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील ना तेव्हा करतील. इतके दिवस म्हाडाची घरं महाग आहेत अशी टीका होती. ती महागाची थोडी स्वस्त केली तरी लोक खुश. या गोष्टी या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत. उद्धव ठाकरेंकडे सत्ता नाही, मनसेकडे सत्ता नाही.
राज ठाकरेंकडे प्रतिभा आहे, वेगळ्या प्रकारची, वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. उद्धव ठाकरेंकडे संघटना बांधणीचं कौशल्य आहे, त्यांच्याकडे निर्भयपणा आहे, चिकाटी आहे, ते घाबरत नाहीत, हारलेले नाही आहेत. आणि ते म्हणतात ज्यांना जायचं त्यांना जाऊ देत, मी कोणालाही अडवणार नाही, पण मी फाईट करणार. राहुल गांधींप्रमाणेच त्यांच्यामध्ये अशा प्रकारे एक लढाऊपणा आहे, तो आपल्याला वारंवार दिसतो, तो आदित्य ठाकरेंमध्ये दिसतो. आता गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये कदाचित काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, महाविकास आघाडी म्हणून लढाई लढली नाही तर मग एकीकडे काँग्रेस, दुसरीकडे महायुती आणि तिसरीकडे महायुतीमध्ये अजितदादांची ताकद इथे अगदीच कमी आहे, 1-2 मतदारसंघांपुरती आहे. त्यांच्या पक्ष शरद पवारांची तर मुंबईत काहीच ताकद नाही आहे. त्यामुळे शरद पवारांचा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा रोल आता मुंबईत काहीच नाही आहे. मग प्रश्न होतो काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे, माहीत नाही मला, अजून फायनल काहीच झालेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आज अशा गोष्टी आहेत की मुख्यमंत्री फडणवीस आहेत, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्हाला माहिती आहे की समृद्ध पक्ष येतो. तेव्हा या सगळ्याची करामत करून उद्धव ठाकरे यांची महापालिकेतली जी सत्ता गेल्या वेळी होती तशी पुन्हा येऊ नये यासाठी ते आटोकाट प्रयत्न करणार, त्यांच्या सीट्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यासाठी मनसे त्यांच्याबरोबर आलं तर त्यांना हवं आहे, पण मनसे जर उद्धवजींबरोबर आलं तर मराठी मतं कन्सॉलिडेट, मराठी मतं एकत्र होतील, मराठी मतांची फाटाफूट होणार नाही. पण त्याच वेळी जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर मुस्लिम मतं जी आहेत, जी उद्धव ठाकरेंबरोबर आजही मोठ्या हिंदूंची आहेतच, पण मुस्लिम मतं जी आहेत त्यांच्याबरोबरची, ती राज ठाकरे मनसेच्या धोरणामुळे, म्हणजे भोंगा असेल किंवा अन्य काही गोष्टींमुळे, ती उद्धव ठाकरेंच्या बरोबरची जी मतं आहेत ती कमी होतील का, हा एक या प्रश्नाचा विचार करायला लागेल. आणि राज ठाकरे यांची जी हिंदुत्वाची जी मतं आहेत, हिंदुत्वाची मतं जी त्यांच्या त्यांनी मध्यंतरी जे धोरण पत्करलं होतं त्यामुळे, ती उद्धवजींबरोबर गेल्यामुळे कमी होतील का. आणि हे कमी झालं तर फायदा काय होणार आहे, फायदा असा होईल की मराठी मतं वाढतील. पण केवळ मराठी मतं वाढतील असं नाही, दुसऱ्या बाजूला महायुतीचा ध्रुवीकरण तिकडे होऊ शकतो. म्हणजे इकडे समजा मुस्लिम आणि मराठी मतं समजा इकडे आली, म्हणजे राज आणि उद्धव यांच्याकडे, तर तिकडे काय होईल. आणि दुसरीकडे मराठी टक्का मुंबईतला मुळातच कमी झालेला आहे. आता टक्का किती कमी झाला माहीत नाही. म्हणजे आता काही जण म्हणतात की 33% आहेत, काही जण म्हणतात 28% आहेत मराठी, पण हिंदी टक्का वाढलेला आहे इथला मुंबईतला. आणि ती हिंदी मतं, उत्तर भारतीयांची मतं ही मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे काँग्रेस जर महाविकास आघाडीबरोबर आली तर काहीतरी मतं येतील, पण काँग्रेस जर वेगळी लढली आणि तिरंगी लढत झाली तर त्या मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठे फायदा आहे, कुठे तोटा आहे. पण माझं असं मत आहे की मराठी अस्मिता नाही, महाराष्ट्राची अस्मिता हा मुद्दा जर घेतला, महाराष्ट्राची, केवळ मराठी मतं नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेमध्ये मुंबईमधले सगळे लोक येतात. मुंबईत जे 15 वर्ष राहिलेले आहेत आणि ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, असे उत्तर भारतीय लोक येतील, सिंधी, पंजाबी, गुजराती सगळे लोक त्याच्यात येतील. आणि ते जर धोरण ठेवलं आणि हे दोघं भाऊ एकत्र आले तर त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकेल. आणि आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे. मग ते संजय शिरसाट, संजय निरुपम, काही म्हणू, संजय निरुपमला काही किंमतच नाही, काँग्रेसमध्येही काही किंमत नव्हती. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं, खासदार बनवलं, त्यांच्या नावाने हा शिमगा करणारा हा माणूस आहे. किती कृतज्ञ माणसं असतात हे याचा अनुभव उद्धव ठाकरेंना अनेकदा आलेला आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो असं की याच्यामध्ये ज्याप्रमाणे 2 भाऊ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एकत्र आले होते आणि वेगळे झाले, म्हणजे अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी हे एकाच वेळी इंडस्ट्रीमध्ये आले
धीरूभाई अंबानी त्यांना जेव्हा आम्हा काही संपादकांची ओळख करून दिली, त्यांची अनेक वर्ष, मी एक 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट, 35-1 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा ते तरुण होते, एकत्र काम करत होते. पुढे त्यांच्यात मतभेद झाले. पण ज्यावेळी अनिल अंबानी संकटात सापडले, कर्जबाजारी झाले, तेव्हा त्यांच्या मदतीला मुकेश अंबानी आले. ज्याप्रमाणे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आजारपणात त्यांच्याकडे गेले आणि त्याचप्रमाणे आता दोघेही अडचणीत असल्यामुळे दोघांना एकमेकांची गरज परिस्थितीमुळे अधिक तीव्रपणे वाटते आणि त्यामुळे ते एकत्र येत आहेत असं एकूण आत्ता तरी दिसतं. जर तुम्ही बघितलं तर द्रविड मुन्नेत्र कळघम, तेलुगू देशम, तृणमूल काँग्रेस हे सगळे अस्मितेवर जगणारे पक्ष आहेत. प्रादेशिक अस्मिता, त्या ठिकाणच्या स्थानिक माणसांना विकासात पहिल्यांदा वाव मिळाला पाहिजे, त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा सन्मान झाला पाहिजे, अशा प्रकारे यासाठी राजकारण करणारे, धडपडणारे हे पक्ष, आणि ते पक्ष सत्तेवर आले, मोठे झाले. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा एकसंध पक्ष होता, बाळासाहेबांचा पक्ष, त्या पक्षांना स्वबळावरती सत्ता मिळू शकली नाही. आणि स्वबळावरती सत्ता अख्ख्या महाराष्ट्रात मिळवायची असेल, तसं स्वप्न ठेवायचं असेल, तर ते स्वप्न साकारण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितपणे प्रयत्न करू शकतात आणि त्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्रात एक हाती माझ्या हाती सत्ता द्या असं राज ठाकरे म्हणाले, पण मी असं म्हणेन की आमच्या दोघांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, आम्ही अमुक गोष्टी करून दाखवू असं हे दोघं भाऊ सांगू शकतात. लगेच नाही, अजून सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. पण त्या अडचणींचा भाऊ न करता मी तुम्हाला सांगतो का शीतयुद्ध कसं मिटलं. 50 वर्ष चालू असलेले शीतयुद्ध शेवटी गोर्बाचोव यांच्यासारखं नेतृत्व आल्यानंतर पुढे ते शीतयुद्ध निवळलं, संपलं. त्या शीतयुद्धाने जगाला युद्धाच्या खाईत लोटलेलं होतं. 2 महायुद्धानंतर पुन्हा शीतयुद्ध सुरू झालं. आज म्हणजे जसं काही वर्षांपूर्वी इराण इराक युद्ध होतं ते मिटलं ना. इस्रायल आणि पॅलेस्टाईन, इस्रायल हमास यांचं जे युद्ध होतं त्यामध्ये शस्त्रसंधीचं झालं. या गोष्टी घडू शकतात, त्यासाठी अतिशय दूरदर्शी नेतृत्व असायला लागतं. जे कोणाच्या आरोपबाजीमुळे, कोणी अमुक आरोप केला, कोणी तमुक आरोप केला, त्यामुळे जे निराश होत नाही, खचत नाही, उमेदीने पुढची पावलं टाकते, जिद्दीने पावलं टाकते, ते नेतृत्व हे उत्तुंग समजलं जातं, ते दूरदर्शी मानलं जातं. आणि आज म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मनातली किलमिश दूर ठेवून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. कारण पुढचं पाऊल त्यांनी आज टाकलं नाही, एकत्र आले नाहीत, तर या महाराष्ट्रावर संपूर्ण दिल्लीमधनं म्हणजे मुंबई केंद्रशासित करतील न करतील, पण दिल्लीमध्ये संपूर्ण सत्ता दिल्लीच्या हातात येईल, दिल्लीचा कंट्रोल असेल त्याच्यावर. इथे माणसं असतील मुख्यमंत्री वगैरे, उपमुख्यमंत्री, पण ते दिल्लीचे हस्तक म्हणून काम करतील, त्यांचं स्वातंत्र्य त्यांना नसेल. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय ते स्वतःहून घेऊ शकणार नाहीत. आणि मराठी भाषा नुसती अभिजात बनून चालत नाही. आज मराठी भाषेचा किंवा मराठी माणसांचा ठायी अपमान होत असताना एकनाथ शिंदेची सेना मूग गिळून गप्प बसते. मनसे रस्त्यावर उतरते, उद्धव ठाकरे यांचा पक्ष रस्त्यावरती उतरतो, पण एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते याबद्दल आवाजही उठवत नाहीत. प्रत्येक बाबतीत दिल्लीचे जे काही लाईन असेल त्या पद्धतीनेच ते बोलतात. कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांचं स्वतःचं धोरणच नाही. वेगळा पक्ष आहे ना तो, असा त्यांचा दावा आहे. एसनशी एकनाथ शिंदे यांचा पक्ष, त्यांचं स्वतंत्र धोरणच नाही आहे. हे दोघं भाऊ एकत्र आल्यावरती हा जो कंत्राटदारांचा पक्ष आहे एकनाथ शिंदेंचा, जो गुलामांचा पक्ष आहे, भाजपच्या गुलामांचा पक्ष, तो राहील की नाही माहीत नाही, का अंतर्धान पावला, तो हादरून गेलेला आहे. आणि
तो हादरून एकनाथ शिंदेसारखा पक्ष आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात हिताचा नाही आहे. एक कुठलाही पक्ष नष्ट व्हावा, नष्ट होतो असं मी म्हणणार नाही, पण एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपच्या भाडोत्री लोकांचा पक्ष आहे, तैनाती फौज आहे भाजपची. अशा पक्षाला लोकांनी जवळ करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी मराठी माणसांसाठी म्हणून, मराठी माणसांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी, लढण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एक वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या दिशेने, चांगल्या पद्धतीने पर्यावरणपूरक आणि विकास व्हावा, इथल्या लघुउद्योजकांना चांगल्या प्रकारे पुढे येता यावं, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवणारं नेतृत्व असलं पाहिजे, किंवा ते पक्ष तरी तसे असले पाहिजेत. राज ठाकरे म्हणाले की चल मेरे भाई, आणि उद्धव ठाकरे म्हणाले की चलो 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 असं म्हणाले. ते चलो म्हणाले आणि दोघांनी एकमेकांच्या हातात हात घातले की जी काही पोटदुखी, प्रत्यक्ष हातात हात जेव्हा घालतील तेव्हा होणारी पोटदुखी विलक्षण असेल. त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयत्न होईल. ईडी, CBI यासारख्या यंत्रणासुद्धा सक्रिय केल्या जाऊ शकतात त्यांच्या विरोधात, पण तरीसुद्धा त्याचं भय ते बाळगणारच नाहीत. त्यांनी एकत्र आले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना माझ्या शुभेच्छा. आणि हे पक्ष जवळ येण्यासाठी दोन्ही पक्षातील इतर नेत्यांनी या बाबतीत मौन बाळगलं तर ते केवळ या दोन पक्षांच्याच नाही तर महाराष्ट्राच्याही हिताचं राहील असं मला वाटतं. तुर्तास इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, बेल आयकनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.